एक जोडपे मूलबाळ होण्याची इच्छा मनात ठेवून अक्कलकोटला येतात. स्वामींना विनंती करतात, पण स्वामी त्यांना काहीच उत्तर देत नाहीत. असे अनेक वेळा घडते, पण स्वामी काहीच उत्तर देत नाहीत. अनेक वेळा झाल्यानंतर एके दिवशी, तुझ्या प्रारब्धी हा योग नाही, असं स्वामी स्पष्टच बोलले. हे स्वामीराया, आमच्या प्रारब्धी नाही असे तुम्ही म्हणतात, मग आम्ही तुमची पूजा अर्चा का करावी? आम्ही तर प्रारब्ध बदलण्यासाठी आपल्या दर्शनासाठी आलो आहोत, असे ती स्त्री स्वामींना बोलली. तिचे हे वाक्य ऐकताच स्वामी बराच वेळ स्तब्ध राहिले आणि हातात 2 खारका देत बोलले की हे घे, 2 मुले. त्या उभयतांना अत्यानंद झाला. पण पुढे एक घटना घडली. हे जोडपं अतिशय सोवळं पाळणारं होतं. अनेकांचे स्पर्श झाले म्हणून स्वामींनी दिलेल्या खारका तळ्याच्या बाजूला मातीत पुरून त्यांनी ठेवल्या आणि ते स्नान करण्यास गेले. पण नंतर त्या खारका विसरून गेले. दुसऱ्या दिवशी खारकांची आठवण त्यांना झाली आणि पुरलेल्या ठिकाणी माती उकरताच तेथे त्यांना 2 पक्ष्यांची अंडी दिसली आणि त्यातून पक्ष्यांची 2 पिल्ले बाहेर आली. हा विचित्र प्रकार बघताच उभयतांना तुझ्या प्रारब्धी मूलबाळ नाही हे स्वामींचे शब्द आठवले आणि स्वामींच्या चरणावर डोके टेकून ते ढसाढसा रडू लागले. स्वामींना त्यांची दया आली आणि त्यास एक श्रीफळ देत ते बोलले, माते, हे घे श्रीफळ, जा, तुझी इच्छा पूर्ण होईल. घरी आल्यावर त्या प्रसादाच्या करंजा बनवल्या, स्वामींना नैवेद्य दाखवला आणि स्वतः प्रसाद खाल्ला. पुढे वर्षभरात त्यांना एक तेजस्वी मुलगा झाला. स्वामींनी त्याचे प्रारब्ध बदलले. स्वामीवाणी सत्य झाली. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की विश्वास ठेवा. गरज पडल्यास स्वामी प्रारब्ध सुद्धा बदलतात, हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.